तो यार उन्होंने जो जो चीज़ें मेरे को बताते गए तो आई वॉज वेरी हैप्पी। मैं बोला यार ये चीज़ें तो मैंने तो मांगी भी नहीं, ये जो इनका सब सस्टेनेबल प्लानिंग, वाटर कंजर्वेशन, एनर्जी एफिशिएंसी, ये तो यार हमने तो मांगी भी नहीं और इन्होंने खुद ही दे दिया हमको। तो मैंने नितिन सर को तो एक ही बोला, आई एम गेटिंग मोर देन व्हाट आई एम वांटिंग, आई एम गेटिंग मोर देन व्हाट आई वांटेड। मी रामचंद्र चिंचणीकर, सेवमॅक्स सोलर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडमधनं मी आलेलो आहे. नवनाथ तरस साहेबांना आणि नितीन महाजन सरांना आणि देशपांडे रोहित देशपांडे यांना मी थोडक्यात सांगू इच्छितो. इथे सोलर वीज प्रकल्प केलेला आहे जो इथं वरती दिसतोय, सोलर पॅनल्स आहेत. आणि इथे खाली सोलर वॉटर हिटिंगचा प्रकल्प आहे ज्यामध्ये सोलर पॅनल्स गरम पाणी करण्यासाठी वापरले जातात. प्रत्येक कस्टमरला 150 लिटर पाणी मिळेल या पद्धतीचा उत्कृष्ट प्रतीचा सोलर वॉटर हिटिंग सिस्टम संजीवनी ग्रुपने दिलेलं आहे. यातही व्हरायटी असते, ग्लास ट्यूब असतात, फ्लॅट प्लेट असतात. यामध्ये फ्लॅट प्लेटचा जो फ्लॅट प्लेटचा जो किमतीनं 1.5 पट तरीसुद्धा संजीवनीनी इथे चांगला सोलर वॉटर हिटिंग सिस्टम कस्टमरला अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि त्याच्यासोबत लिटर पाणी प्रत्येक फ्लॅटला 100 ते 125 लिटर नेट पाणी मिळू शकतं. हां. आणि त्याच्यासोबत हे जे आहे सोलर पॉवर प्रोजेक्ट, तर हा बिल्डिंग कम्युनिटीमध्ये फर्स्ट टाइम दिलेला आहे. हो, बिल्डरनेच पहिल्यांदा दिलेलं आहे. पहिल्यांदा दिलेलं आहे. तर यामध्ये वीज तयार होते आणि ती वीज याच्या पाठीमागे एक इन्व्हर्टर आहे. त्या इन्व्हर्टरमधून MACBच्या मीटरला जाते आणि MACB त्यांचा मीटर बदलून देते. तो असतो 2 वे मीटर. यातून तयार झालेली वीज आपण वापरत नसू तर ग्रीडला जाते आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ग्रीडकडनं मिळते आणि आपण महिना अखेर फरकाचं बिल भरतो. त्यामुळे दररोज 10 युनिट इलेक्ट्रिसिटी, महिन्याला 300 युनिट इलेक्ट्रिसिटी आपली सोसायटीच्या मीटरची वाचणार आहे. लाईफ टाईम 25 वर्ष या सोलर मॉड्यूलना वॉरंटी आहे. 25 वर्षाची. हां, म्हणजे या बिल्डिंगची वॉरंटी 5 वर्ष असेल पण सोलर मॉड्यूलची वॉरंटी 25 वर्ष. त्यामुळे हे लॉंग टर्मसाठी बिल्डरनी करून दिलेली एक चांगली गोष्ट. तुम्ही हा हिशोब जो केला तो परत सांगा. 3 किलोवॅट गुणिले 4 म्हणजे दररोज 12 युनिट ऑन ॲन ॲव्हरेज वर्षासाठी. 3 किलोवॅट त्याची कॅपॅसिटी ते जनरेट करणार. आणि पुढे काय म्हणाल? दररोज 4 युनिट तयार करायची त्या 3 किलोवॅटच्या सोलरची कॅपॅसिटी. असं असतं. असं करून 12 युनिट रोज करतात. 10 ते 12 युनिट, 10 ते 12 युनिट महिना 300 युनिट. 300 युनिट पावसाळ्याचे 1-2 महिने सोडा म्हणजे वर्षाला 3000 युनिट या प्रकल्पातून दरवर्षी वाचणार. म्हणजे साधारणतः पैसे 30,000 रुपये कमीत कमी, 40,000 रुपये दरवर्षी कमीत कमी वर्षानुवर्ष वाचणार आहे. त्याचा कायमचा फायदा करून दिला गेलेला आहे. हे पहिल्यांदा केलं गेलेलं आहे. बिल्डिंग लाईनमध्ये बिल्डरने स्वतःहून दिलेलं हे पहिलं. बाकीचे कोणी, तुमचा हा प्रोफेशन आहे, तुम्ही बऱ्याच प्रोजेक्ट मध्ये केलेलं आहे. आम्ही म्हणजे पण तुमच्या करिअर मध्ये पण तुम्ही आता पहिल्यांदा करता बिल्डिंग लाईनमध्ये बिल्डरने दिलेलं आहे. इतर कुणी केलेलं आहे? मग भरपूर कुणी हॉटेल्स, हॉस्पिटल्स, हॉस्टेल्स त्यांनी केलेलं आहे. आणि ज्याला वीज वाचवायची गरज भासते कारण त्या कमर्शियल ऑपरेशन्स आहेत, ती घरगुती सुद्धा बिल झिरो करायचं असेल तर आमच्याकडे त्याला सोल्युशन. इंडिव्हिज्युअल आपल्या बंगल्यांवर पण हे करतात. साधारण 1.25 लाखापासून त्याचा खर्च सुरू होतो. प्रोजेक्ट मध्ये हे पहिल्यांदा झालेलं आहे. बिल्डरने करून दिलं. आणि मगाशी ते सांगत होते की आधी आम्हाला सांगितलं नव्हतं तरी करून दिलेलं आहे. मागितलं पेक्षा जास्त मिळालं असं खूप कॉमेंट केले ते. म्हणजे एक पाणी गरम जेव्हा होतं त्यावेळेला आपण बॉयलरची वीज वाचवतो. म्हणजे वी आर सेव्हिंग द इलेक्ट्रिसिटी आणि हिअर वी आर जनरेटिंग द इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जे कन्सेप्ट आहे की रियूज रिसायकल कन्सेप्ट जो आहे की जी तुमची गरज आहे ती कमी करा. मुळात जी कमी करू शकता ती थांबवा. जे थांबवू शकत नसाल, जे वापरणार आहात ते पूर्णपणे वापरा आणि पूर्णपणे वापरून
ते रिसायकलला जाऊ द्या. हे जर झालं तर तुमचं त्या एखाद्या कुठल्याही वस्तूचं काय पूर्णपणे आपण त्याचं युटिलायझेशन करतो आणि जे काय पर्यावरण ज्याला म्हणतो आपण त्याची हानी कमीत कमी होईल याचं काळजी घेतो. 3 किलो बॅग कशा करता केलं म्हणजे काही लिमिटेशन्स होती का किती करू नाही, शकता? सोसायटीच्या मीटरला आपण देतोय ना, त्या मीटरची क्षमता ध्यानात घेऊन आणि म्हणजे इथले रिक्वायरमेंट 10 ते 12 युनिट रोज MSCBच्या मीटरचं जे कन्झम्पशन अप्रॉक्सिमेटली आहे ते झिरोकडे जावं, हा उद्देश. या उद्देशाने ही फिगर आहे.